ज्यांना गुडघ्यांचा त्रास आहे त्यांना वेट कमी करायचं आहे, बट गुडघ्यांचा त्रास असल्यामुळे त्यांना काही ऍक्टिव्हिटी करता येत नाही, त्यांनी रेग्युलर डाएट आणि हे आसनं केले तरी त्यांचं भरपूर वजन कमी होण्यासाठी मदत होईल. आता आपण करणार आहोत पाठीवर झोपून काय आसनास. त्यासाठी दोन्ही पाय फोल्ड करून सीट जवळ दोन्ही हात खांद्याच्या रेषेत ठेवायचे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत गुडघे डाव्या बाजूला घेऊन जायचे. दोन्ही पाय एकमेकांना जुळलेले आणि मान ही उजवीकडे असेल. उजवा खांदा खाली दाबलेला. 10 सेकंद काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश मध्ये यायचंय. या आसनाला तुम्ही थोड्या जलद गतीने व्यायामासारखं केलं तर पोटाची चरबी कमी व्हायला पण हा आसन खूप जास्त हेल्प करतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश मध्ये यायचंय. आता 5 वेळा जलद गतीने करूया. 1 2 श्वासांच्या गतीबरोबर करायचंय. 3 4 5 6 7 8 9 10. 10 सेकंड रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. पुढचं याचाच प्रकार करणार आहोत. झोपेतनं उठले जरी आसन केलं तरी तुम्हाला खूप जास्त फायदा मिळणार याचा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत गुडघे उजव्या बाजूला. दोन्ही गुडघ्यांमध्ये 1 ते 1.5 फूट अंतर घ्यायचंय. गुडघा आहे तो डाव्या पावलावरती आला पाहिजे. उजव्या बाजूने करणार आहोत. 10 काउंट थांबायचंय. डावा गुडघा उजव्या पावलावरती. मान ही डावीकडे असणार आहे. मध्ये यायचंय. 5 वेळा जलद गतीने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. दोन्ही हात शरीराजवळ घ्यायचे. दोन्ही हाताने अँकल पकडायचे. दोन्ही पायांमध्ये थोडं अंतर घ्यायचंय. ब्रिज पोज करणार आहोत. सेतुबंध आसन. ज्यांना शक्य नाहीत अँकल पकडणं त्यांनी खाली हात ठेवलं तर चालेल आणि ज्यांच्याकडनं जेवढं शक्य तेवढीच कंबर वरती उचलायची. जास्त उचलायचा प्रयत्न करायचा नाहीये. घेऊया श्वास. वरती उचलायची कंबर जास्तीत जास्त. छाती आपल्या चीनकडे आणायचा प्रयत्न. मानेखाली ब्लँकेट वगैरे असेल तर ते काढून टाकायचंय. मानेखाली काहीच घ्यायचं नाहीये. कंबर जास्तीत जास्त वर उचललेली असेल. थांबायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश कंबर खाली. 3 वेळा व्यायामासारखं करूयात. वर खाली करायचे. 1 2 3. सावकाश कंबर खाली टेकवायची. दोन्ही पाय सरळ. एक पाय फोल्ड करून सीट जवळ घ्यायचा आहे. डावा पाय फोल्ड करून सीट जवळ. उजवा पाय सरळ ठेवायचा आहे. पायाची बोट स्वतःकडे ठेवलेली. कंबर खाली प्रेस करायची आणि पोटाचे मसल चांगल्या प्रकारे घट्ट पकडून ठेवायचे जेणेकरून आपल्या पोटावरती चांगला ताण येणार आहे. उजवा पाय वरती उचलायचा आहे. खाली न टेकवता 10 वेळा खाली वर करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. उजवा पाय फोल्ड करून जवळ. डावा पाय सरळ. पोटाच्या मसल साठी करतोय. याचे तुम्ही रेपिटेशन वाढवू पण शकतात.
20-20, 30-30 तुमच्या मनात जेवढे होतील तेवढे करायचा प्रयत्न करायचा आहे. दुसऱ्या पायाने एक सेम प्रोसेस, कंबर खाली दाबलेली, पोट घट्ट पकडलेलं. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. दोन्ही पाय सरळ. आता दोन्ही पाय शरीरापासून 45 डिग्री वरती उचलणार आहोत. दोन्ही हात बटक्सच्या खाली ठेवायचे. मान सरळ आणि दोन्ही पाय 45 डिग्री मध्ये वरती. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश खाली आणायचे, जेवढे सावकाश आणता येतील तेवढे. 5 वेळा खालीवर करूयात. खाली न टेकवता 5 वेळा. पोटाची मसल घट्ट पकडायची. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. ज्यांना गुडघ्यांचा त्रास आहे त्यांना वेट कमी करायचं आहे, बट गुडघ्यांचा त्रास असल्यामुळे त्यांना काही ऍक्टिव्हिटी करता येत नाही. त्यांनी रेग्युलर डाएट आणि हे आसनं केले तरी त्यांचं भरपूर वजन. आणि आपला एक प्राणायाम आहे कपालभाती, हे ऍड केल्यानंतर खूप जास्त त्यांना फरक जाणवेल. फक्त डाएट आणि हे व्यायाम करायचे. चला परत एक राऊंड करूया. दोन्ही हात पटक्स खाली, दोन्ही पाय जोडलेले, पोटाचे मसल घट्ट पकडायचे आणि खाली हातावर कंबर दाबायची आहे. चला सुरुवात करूया. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. पुढचं आसन करणार आहोत नौकासन. ज्यांना नौकासन जमत नाही त्यांनी कोपरांवरती यायचंय आणि दोन्ही पाय फक्त उचलून ह्या प्रकारे ठेवायचे. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी दोन्ही पाय आणि दोन्ही हात वरती उचलायचे आणि आपला बॅलन्स बटक्स वरती करायचा प्रयत्न करायचा आहे. घेऊया श्वास. थोडा वेळ थांबायचंय. पाठ सरळ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश खाली. आता आपण करणार आहोत सर्वांगासन. ज्याला येत नाही त्यांनी पाय फक्त 90 डिग्री वरती उचलायचे ह्या प्रकारे. ज्यांना सर्वांगासन येत नाही त्यांनी, आणि ज्यांना जमेल त्यांनी फक्त करायचा प्रयत्न करायचा आहे. डेली आसनांमध्ये सर्वांगासन असणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण सर्वांगासन करायचा प्रयत्न करणार आहोत. ज्यांना शक्य आहे त्यांनीच करायचं, ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त पाय वरती उचलायचे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला करायचं असेल तर मी एक व्हिडिओ अपलोड केलाय, त्याच्यावरती बघून तुम्ही करायचं, म्हणजे नेमकं तुम्हाला मानेला त्रास होणार नाही. त्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलाय. हलासन मध्ये जायचंय जेणेकरून आपल्याला वरती जाण्यासाठी व्यवस्थित मदत होईल. या प्रकारे. आणि मग पाय वरती घेऊन जायचंय पूर्णपणे. थोडं थांबायचंय. पाठीला सपोर्ट द्यायचा व्यवस्थित. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हलासन मध्ये यायचंय. थोडं हलासन मध्ये थांबायचा प्रयत्न. दोन्ही पाय डोक्याच्या पाठीमागे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश दोन्ही पाय खाली आणायचे. कंबर चांगल्या प्रकारे खाली दाबून घ्यायची.
एक एक पाय पोटावरती दाबायचा आहे. उजवा पाय 1, डावा पाय 2, दोन्ही पाय एक सोबत. कंबर खाली प्रेस करत दोन्ही पायाची बोटं स्वतःकडे ओढायची. जास्तीत जास्त श्वास सोडत गुडघे प्रेस करणार आहोत. 10 काउंट होल्ड करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश पाय सरळ. आता करणार आहोत काही वेट लॉस साठी. द्विचक्रिका आसन. पहिले एक एक पायाने करणार आहोत. दोन्ही पाय सेपरेट दोन्ही पाय पोटावरती घ्यायचे सेपरेट आणि एकेका पायाने सायकलिंग करायची. पॅन्डल मारतो त्याप्रमाणे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज दोन्हीकडून करणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिव्हर्स. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. दोन्ही पाय सरळ. दोन्ही पाय एकमेकांना जुळून घ्यायचेत. पायाचे घोटे गुडघे त्यांना जुळून घ्यायचेत पूर्णपणे. आणि दोन्ही पाय फोल्ड करून पोटावरती घ्यायचेत. दोन्ही पाय 90 अंशामध्ये सरळ वरती आणि खाली. दोन्ही पायाने सायकलिंग करत आहोत. 1, 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. आता करणार आहोत पादवृत्तासन. पायाने मोठा वर्तुळ करायचा आहे. जेवढा मोठा शक्य आहे तेवढा मोठा वर्तुळ बनवायचा प्रयत्न करणार आहोत. पायाची बोटं बाहेरच्या दिशेला घड्याळीच्या काटाप्रमाणे ठेवायचे पॉइंटेड. चला उजव्या पायाने करूयात. 1 क्लॉकवाईज, 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. डाव्या पायाने 1, 2, 3, 4, 5. रिव्हर्स मध्ये 1, 2, 3, 4, 5. आता दोन्ही पाय एकमेकांना जुळवायचे. दोन्ही पायाने करूयात. ज्यांना दोन्ही हात साईडनं ठेवून शक्य नाही त्यांनी दोन्ही हात बटक्स खाली ठेवून केलं तरी चालेल. थोडी हेल्प होईल. चला करूयात. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4, 5. याच्यामुळे साईड फॅट आणि पोटाचा फॅट कमी होण्यासाठी खूप जास्त मदत होते. हिपचा पण फॅट जो आहे तो कमी होतो. रिलॅक्स. दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवायचे. डोळे बंद करणार आहोत. शवासन करतोय. काही मिनिटांची विश्रांती असेल.
पूर्णपणे कंबर खाली प्रेस करून घ्यायची आहे.